सगळ्यांना जय श्रीराम, जय गणेश. परत एकदा स्वागत आहे तुमचा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही लोक जाणार आहे माथेरानला. आणि आम्ही लोक इथं काय काय मस्ती करणार आहे आणि कुठं जाणार आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. व्हिडिओ परत पूर्ण एंडपर्यंत बघा, मजा येणार आहे आणि आम्ही पण मजा करूया. आता आम्ही सकाळी 5 वाजता बसलेलो ट्रेनमध्ये आणि फायनली टाईम माहीत नाही मला किती झाला. थांबा मी तुम्हाला सांगतो. आता टाईम झाला आहे 7:50. आता 2 मिनटं बाकी आहे. आम्ही नेरळ स्टेशनला पोचलो आहे. आता इथून आम्ही कुठं जाणार आहे ते मी तुम्हाला डायरेक्ट तिकडे गेल्यावरच दाखवतो. व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. आता आम्ही आलो आहे ड्रोन उडायला. ड्रोन सनराईजचा शॉट घ्यायचा आहे. इथं तुम्ही बघू शकता, व्हिडिओमध्ये पण टाकणार. ये आरुष भाई कुछ काम है नहीं इसको, बस गाड़ी देता रहता है. छपरी है छपरी. अरे इसको दिखाओ जो उनको. अरे इधर आओ, आप लोग को आप लोग को एग्री बर्ड दिखाता हूँ. एग्री बर्ड भाई की आवाज ही सुन लो. भाई की आवाज ही गायब हो गई. भाई मैं आपका बहुत बड़ा फैन हूँ. एक बार कुछ बोल के दिखाओ ना. बोलो तो कुछ. बोल रहे थे भाई की सिटी बोल लो. आप इससे बात करते. अरे क्या कर रहे हो? अरे इधर देख यार, पहला बाकी सब छोड़. ये देखो. देख सीन कसम यार. भाई जो है इनको लग रहा है मंथन में, विरार रिसोर्ट में, मौना शेर. देखो. अरे आता आम्ही फायनली स्टेशनवरून बाहेर आलोय आणि जातोय टॅक्सीमध्ये बसायला. आणि इथून आम्ही आमच्या फायनल भाई मैं इस टैक्सी में नहीं जाऊंगा भाई, मैं तो उड़ के जाऊंगा. तुम लोग जाओ भाई. क्या हुआ? क्या बोल रहे भाई मैं उड़ के जाऊंगा. इन लोग सस्ते टैक्सी में जा रहे हो तो मैं उड़ के जाऊंगा. सस्ते टैक्सी में भाई 100 रुपये. भाई 100 रुपये एक जन का दे रहे हैं. पर भाई चलो. चलो आगे बढ़ेगा पहले से ही. बैठू अपन इधर बैठेंगे. एंजॉय 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 एंजॉय. एस्थेटिक बनना है लाईफ में. आता आम्ही फायनली माथेरानच्या एंट्री गेटवर आहे. त्या साईडला लिहिलं आहे, पण आता मी तिकीट घ्यायला आलो आहे. इथं तुम्हाला तिकीट काउंटर भेटेल, तुम्ही बघू शकता. आणि इथं व्हिडिओ काढताना सांभाळून काढा, कारण की इथं हे बघा कोण आहे. फायनली आतमध्ये एंट्री केली. तिकीट काउंटर इथं, आणि इथं त्यांना दाखवायचं. आणि इथं पूर्ण मॅप दाखवला आहे, तुम्ही बघू शकता. जेवढे पण मेन पॉईंट आहेत तेवढे इथं मॅपमध्ये दाखवले आहेत. आता चालूया आतमध्ये, जाऊया. आणि आम्ही लोक जिकडे जातो आहे ते मी तुम्हाला सांगतो. आम्ही लोक कुठं जातो आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. आणि मजा आली तर लाईक आणि कमेंट करा आणि शेअर पण करा. आता आम्ही हळूहळू आतमध्ये जातो आहे. तुम्हाला इथं आय लव माथेरान दिसन, बघू शकतात. आणि खरंच एकदम थंड वातावरण आहे इथं, मस्त मजा येते. आता जाऊया आतमध्ये, मजा करूया आणि तुम्हाला पण दाखवतो आम्ही काय काय मजा करतो. हरिओम भाई. ओके. आणि तिथं समोर आरुष व्हिडिओ बनवतोय. जाऊया आतमध्ये, बघूया कोणकोणते पॉईंट आहेत, मग तुम्हाला दाखवतो. आतमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन भेटतील, रिक्षा नाहीतर इथं घोडे. इथून आतमध्ये जायला. आणि रिक्षाचे एक जणांचे 35 रुपये, घोड्याचे मला माहीत नाही किती रुपये. माहीत पडलं तर तुम्हाला सांगतो किती रुपये. घोडे का कितना रुपये? 100 रहेगा ना? 100 ना? घोड्याचे 100 रुपये असतील, आम्हाला पण माहीत नाही. 500. घोड्याचे 500 रुपये, 100 रुपये नाहीत. मग याच्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट रिक्षानेच जावा, हॉर्सने जाऊ नका. मग चला भेटूया पुढं आतमध्ये. आता आम्ही फायनली अमन लॉज, तिकडून टॉय ट्रेन चालते, तिथं पोचलो आहे. आता इथून आम्हाला अजून 3 किलोमीटर आतमध्ये जायचं आहे. जाऊया आतमध्ये आणि एन्जॉय करूया. तुम्ही बघू शकता पूर्ण हिरवागार दिसते. आणि इथून टॉय ट्रेन चलते. आता इथं फायनली टॉय ट्रेन जाते बघा, तुम्ही बघू शकता. आवाज भरपूर येतोय.
आता आम्ही लोक परत इथं आलो आहे टॉय ट्रेनसाठी व्हिडिओ काढायचा आहे आणि ड्रोन पण उडवला आहे आम्ही लोकांनी. तुम्हाला दाखवतो टॉय ट्रेन. तुम्हाला तर पहिल्या पण दाखवले तर वापस दाखवतो. हॉर्न मारो ना हॉर्न. आणि आता परत एकदा आम्हाला टॉय ट्रेन दिसली आहे जाताना. आम्ही जात होतो त्या लोकेशनवर, पण आम्हाला जाताना परत टॉय ट्रेन दिसली आहे. तुम्ही बघू शकता. आम्हाला तिसऱ्यांदा दिसले टॉय ट्रेन. तर आता आम्ही फायनली माथेरानच्या मेन गेटवर आलो आहे. इथून आम्ही जाणार बाहेर आमच्या लोकेशनवर. ते मी डायरेक्ट तुम्हाला लोकेशनवर पोचून दाखवतो. इथूनच टॉय ट्रेन इथं थांबते डायरेक्ट माथेरानच्या, म्हणजे एंट्री गेट बाहेर आहे आणि आतमध्ये यायची जागा ही आहे. आणि इथं मेट्रो बोलतो, इथं ती टॉय ट्रेन थांबते. आता आम्ही फायनली माथेरानच्या एंट्री गेटवरून आलो आहे माथेरान पोलीस चौकीच्या इथं. आता इथून तुम्हाला 3 रस्ते भेटतील, 1, 2 आणि 3. तुम्हाला इथं डायरेक्ट माथेरानच्या पोलीस ठाण्याच्या इथं जायचं आहे आणि इथून आतमध्ये गल्लीमध्ये जायचं आहे. आता आम्ही पण जातो आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला सांगणार आम्ही कुठं आम्ही आलो आहे माथेरानमध्ये आमच्या स्टेकेशनवर. इथं आता आतमध्ये जाणार. येई आहे ना हरिओम भाई. आता आतमध्ये जाऊया, बघूया काय आहे. आता आम्ही फायनली आमच्या स्टेकेशनवर आलो आहे आणि खरंच भरपूर मस्त जागा आहे. आता आम्ही जातो आहे स्विमिंग पूलकडं आणि आम्हाला इथं 104 नंबरचा रूम भेटला आहे. आणि तुम्ही बघू शकता जागा किती चांगली आहे. इथं व्हॉलीबॉल नाही तर बॅडमिंटन पण खेळू शकतात, तर बघू शकता. आणि हा गार्डन एरिया आहे. पूल तुम्हाला दाखवतो जवळून. जाऊया पूलकडं आणि कपडे चेंज करून झालं मग तुम्हाला रूम दाखवतो. रूम कसे तोपर्यंत पूल दाखवतो तुम्हाला. पहिलं हा पूल एक साईडला डीप आहे, एक साईडला कमी आहे. माझा चला मी तुम्हाला रूम दाखवतो. पहिला रूम दाखवण्याच्या अगोदरच इथं ड्रोन उडवत आहे. ड्रोन इथं आहे. चला मी तुम्हाला रूम दाखवतो. 2 BHK. इथं तुम्हाला 2 बेड भेटतील. इथे तर आता आम्ही आलो आहे मी तर आता कपडे चेंज केले आहेत. तुम्हाला इथं एक बेड भेटेल आणि इथं म्हणजे तुमचं हे असं बॅग तिथे तुम्ही ठेवू शकतात. जसं की मी इथं आता फेकलं इथं आलं. आता भरपूर एन्जॉय करूया. अजून तर तुम्हाला बस मी तर रूमच दाखवले, भरपूर रूम आहेत. त्याच्यानंतर कपडे पूर्ण चेंज करून जाणार आंघोळी. जसं की मी तुम्हाला आता रूम्स दाखवले आणि प्रॉपर्टी भरपूरच मोठी आहे. आता मी तुम्हाला दाखवतो गार्डन एरिया. इथं सिटिंग एरिया पण आहे आणि इथं छोटीशी दुकान आणि इथून रूमची चावी 1, 2 असे साईडला पूर्ण आहे. तुम्हाला मी आता दाखवतो गार्डन एरिया. चला, हा आहे गार्डन एरिया. तुम्ही बघू शकतात. इथं तुम्ही फोटो पण मस्त काढू शकतात. आणि इथं लहान पोरांसाठी थोडं हे आहे, पाळणे पण आहेत. त्या साईडला पण आहे आणि ह्या साईडला छोटीशी स्विमिंग पूल लहान पोरांसाठी. आणि इथं एक पाळणा, तुम्ही जसं मी बसतो आहे तसं तुम्ही पण असं एन्जॉय करू शकतात बसून. आणि एकदम मस्त नरम गदी आहे. आणि ही गार्डन एरियाचा जागा आहे आणि पूर्ण झाडांनी सजवलेलं आहे, काट्याने लाकडाने. आणि खरंच भरपूर मोठी जागा आहे, भरपूर मोठी जागा आहे. आणि आम्ही लोकांनी ड्रोन शॉट पण घेतले, त्याच्यामध्ये तुम्हाला जागा पण दिसेल केवढी मोठी जागा आहे.
आणि केवढी मोठी प्रॉपर्टी आहे. चला आता जाऊया, सगळे रेडी झालेत. बस मला टी शर्ट काढायचं आहे. टी शर्ट काढून झाल्यावर डायरेक्ट पूलमध्ये भेटूया. पूलमध्ये जाण्याच्या अगोदर पहिलं आम्ही नाश्ता करणार. बघूया नाश्त्यामध्ये काय भेटते, मी तुम्हाला सांगतो. आता आम्ही आलो आहे सकाळचा ब्रेकफास्ट करायला. चाय आणि ब्रेड. आणि तुम्हाला दाखवतो इकडचा ब्रेकफास्ट एरिया. किती मोठा ब्रेकफास्ट एरिया आहे. प्रीतम भाई बाकीचे लोक येत आहेत. चला नाश्ता करूया आणि जाऊया पूलमध्ये. आता आम्ही लोकांनी स्विमिंग पूलमध्ये भरपूर मस्ती मजा केली. आलो रूम चेंजमध्ये कपडे चेंज करायला. कपडे चेंज करून आम्ही लोक जातो आहे जेवण करायला. जेवण झाल्यावर माहीत नाही माथेरानमध्ये कुठं फिरणार आहे. मग व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. अभी मग आहे खाना खाणे. दाल चावल खीर पूड़ी सलाद. अभी सब कैसा है खाना, टेस्टी है क्या? बहुत मस्त है. भाई तुमको? मेरे को ये मजा आया जो मैं अभी तक बासुंदी नहीं क्या बोलते हैं खीर 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 बोलते हैं बासुंदी नहीं बोलते. हाँ प्रीतम भाई अभी वीडियो ले रहे हैं और अमन में अपना गिम्बल सेट कर रहे हैं. क्या कर रहे हैं? टाइम खाना खाते और मिळते डायरेक्ट. तर आता आमचं फायनली जेवण झालं आहे आणि आता 2 वाजायला आले. तुम्हाला टाईम दिसत असेल. आणि जेवण झाल्यावर आम्ही इथं आलो थोडं गार्डनमध्ये राऊंड मारायला. मग इथं बघा काय दिसलं आम्हाला. थोडा वेळ बसूया आणि त्याच्यानंतर आम्ही लोक इथून जाणार माथेरानमध्ये फिरायला. तुम्हाला ते पण दाखवणार आम्ही कुठं गेलो. व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. आता आम्ही फायनली हळूहळू चालता आम्ही माथेरानच्या एंट्री गेटच्या इथं आलो आहे. आणि एंट्री गेटवरून जातो आहे आम्ही. ते बाप्पाचं तुम्हाला मी सांगितलेलं सर्वात मोठी उंच मूर्ती तुम्हाला मी दाखवणार आहे. तर हळूहळू आम्ही चालतो आहे रस्त्याने. इथून आमच्या स्टेशनवरून 5 किलोमीटर लांब होतं. तर आता आम्ही काय माहीत किती कवर केलं आहे. बाकी लोक पुढं जात आहेत, मी पण जातो पुढं. व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. आता आम्ही फायनली मला वाटतं पोचलोच आहे. कारण की अमन लॉन्ज जी अमन लॉन्ज आहे तिकडून तुम्हाला पूर्ण म्हणजे आतमध्ये जायचं आहे, बाहेर पटरी पकडून पुढं जायचं आहे. जाऊया पुढं बघूया. आता आम्ही फायनली पोचलो आहे. तुम्ही अमन लॉन्जकडे आले तिथं तुम्ही कोणाला पण विचारू शकता गणपती बाप्पाची मूर्ती कोणत्या साईडला आहे. आणि आम्ही विचारत आलो या साईडला. आता मी तुम्हाला दाखवतो आम्ही किती वरती आलो आहे. आणि खरंच खूपच सुंदर दिसतं आहे, एकदम मस्त. आणि इथं व्हिडिओ चालू आहे. जाऊया पुढं बाप्पाचे दर्शन करायला. तर आता आम्ही फायनली मूर्तीच्या बाजूला जाणार आहे. 1 किलोमीटर लांब आहे, पोचलो आहे. आणि तुम्हाला मी ड्रोनचे पण शॉट दाखवतो. इथून बस अजून 1 किलोमीटर आतमध्ये जायचं आहे. पाणी बिणी काय नाही पिलं म्हणून असा वेगळा आवाज आला. चालूया बाप्पाचे दर्शन घ्यायला. जसं की मी तुम्हाला दाखवलं बाप्पाची मूर्ती आमच्या समोरच आहे खाली. आणि सनराईज पण आता बंद होणार आहे. जाऊया खाली बाप्पाचे दर्शन घ्यायला. आता इथून पण अजून खाली जायचं आहे. तुम्ही बघू शकता आम्ही कुठून आलेलो. माथेरानच्या एंट्री नाही, जिथं मेन गेट आहे माथेरानचा. टॉय ट्रेन तिकडून चालू होती खाली यायला. तिथून आम्ही बाप्पाचे दर्शन घ्यायला आलो. आम्ही जेव्हा लास्ट टाईम आलेलो तेव्हा आम्ही दर्शन नाही केलेले, पण आता आम्ही आलो आहे बाप्पाचे दर्शन घ्यायला. आणि खरंच जागा एकदम मस्त आहे. जाऊया बाप्पाचे दर्शन घ्यायला खाली. आता आम्ही फायनली बाप्पाचे दर्शन करून आलो. तुम्हाला मी आता दाखवलं ह्या ट्रॅकवरून आलो आहे चालत अमन लॉजकडे आलो आहे. आणि खरंच भरपूर मजा आली ट्रॅकिंग करता. पूर्ण बुटं खराब झाली आहेत, पण जाऊया आता. जेवूया, थोडा आराम पण करायचा आहे, उद्या पण जायचं आहे. व्हिडिओ बघत राहा. तर आता फायनली आमचं जेवण झालं आहे. आणि तुम्ही इथं बघू शकतात रात्रीचं किती मस्त लाईटिंग केलेली आहे. पूर्ण लाईटिंगच लाईटिंग आहे इथं आणि त्या साईडला. आता आम्ही जाणार थोड्या वेळाने झोपायला. आता 9:30 वाजले रात्रीचे. जाऊया झोपायला, भेटूया आता सकाळी. तर आता फायनली सकाळ झाली आहे
9 वाजायला आले आणि आम्ही लोक आत्ताच उठलो. जातो आहे ब्रेकफास्ट करायला. आलेलो इथे स्विमिंग पूलमध्ये. त्या लोकांनी साफ केलं आहे पूर्ण पूलला. आमचा रूम त्या साईडला होता आणि ब्रेकफास्टची जागा इथं आहे. आणि त्याचा काय प्राईज आहे काय आहे ते मी तुम्हाला सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. मग ते तुम्ही बघा आणि मग एन्जॉय करायला या इथं. आणि इथं खरंच भरपूरच एकदम मस्त जागा आहे. मस्त हे बघा डीप पूल आणि हा लहान पोरांसाठी किड्स पूल छोटासा आणि मध्ये बॅरिकेड लावलेला आहे. चला जाऊया ब्रेकफास्ट करायला तोपर्यंत. आता आम्ही ब्रेकफास्टचा आमचा कल्चर झाला आहे. आता आम्ही जातो आहे परत कालचेच कपडे घातले पूलमध्ये जाणार. पहिले आता ड्रोन ठेवायला जातो आणि लॉक मारतो आणि जातो पाण्यामध्ये उतरायला. ड्रोनची बॅग इथं ठेवल्यावर ताळा चावी. चला भेटूया पूलमध्ये. आता आम्ही जातो आहे क्रिकेट खेळायला. वरती आमची टीम रेडी आहे. चला जाऊया वरती क्रिकेट खेळायला. एक ही बॉल में आउट करूँगा. एक ही बॉल नहीं आउट करूँ. एक ही बॉल नहीं कर पाऊंगा. बड़ी अरे वाइट बॉल नहीं था वो आम था. ऐसा है तुम लोग का ब्लॉग. कैच ही नहीं पकड़ पाते. कैच ही नहीं पकड़ पा रहे. अरे वो बॉल हाथ पे लग के छूट जा रहा है. अरे क्या है तो सब वही उसका मतलब ही होता है कैच नहीं पकड़. ऐसा डालू क्या ऐसा डालू. वो भी नहीं उड़ा के मार रहे. नहीं मार पा. एक्चुअली कैसे मेरा हाइट छोटा तर आता आम्ही जातो आहे कॅरम बोर्ड खेळायला. कॅरम गोटी सगळे बसायला रेडी. स्टार्ट. नहीं कर पाए. नहीं कर पाए. करेगा तो 20 रुपये दूंगा. हाँ चलो ये देखो 20 रुपये तुमको मिल. वापस गए. नहीं रे भाई आउट है. आणि त्याच्या बाजूला अजून एक आहे जी त्यांचीच प्रॉपर्टी आहे त्यांच्या मित्राची. इथं तुम्ही बघू शकता. इथं पण रूम्स भरपूर आहेत. तुम्हाला मी पूल दाखवतो आणि बाहेरून त्याच्या मेन बोर्डचा नाव पण दाखवतो. आणि ह्या साईडला पण तुम्ही बघू शकता रूम. आणि इथं आपल्या हार्टचा हे बनवलेलं आहे स्विमिंग पूल आहे हे बघा. आणि हे भरपूर खालीपर्यंत आहे. खोल आहे इथं एक. आणि त्या साईडला पाणी नाही. आणि ह्या साईडला रूम्स तुम्ही बघू शकता किती सारे आहेत. हे आतून बाहेरून खरंच. आणि इथं सिटिंग एरिया ह्या साईडला तिथं पण रूम आहेत. आता मी तुम्हाला इथं काय नाही पाणी भरलं नाही. इथं तुम्हाला हार्ट शेपचा पूल बघायला भेटेल. आता आम्ही आलो आहे प्रॉपर रूममध्ये. तुम्हाला मी बाहेरून दाखवलेलं आणि खरंच आतमध्ये एकदम मस्त थंड आहे. आणि ते तुम्हाला सिंगल आणि डबल बेड. प्रीतम भाई कैसा लग रहा है. ये अच्छा है ना. बाथरूम AC
वाईफाई भी इधर ही है। अभी जाएंगे मस्त पूल में कूदेंगे। आता मी तुम्हाला ग्राउंड फ्लोअरचा रूम दाखवला। आता इथं आम्ही दुसऱ्या रूममध्ये वरती जातो आहे। माहीत नाही कुठं जाणार आहे, ते सगळे उभे आहेत। आणि इथे तुम्ही सीडी बघू शकतात, अशी गोल फिरवून आहे आणि समोर गार्डन एरिया। आता जाऊया वरती, रूम तुम्हाला दाखवतो कसा आहे। चलूया वरती। जसं की मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला मी ग्राउंड फ्लोअरचं दाखवलं। आता आम्ही आलो आहे पहिल्या माळ्यावर आणि इथून तुम्ही बघू शकतात रूमच्या आतमध्ये पण एक शिडी अजून आहे, ह्या साईडला जायला। कपल रूम, हा कपल रूम, ह्या साईडला बाथरूम आणि ह्या साईडला गॅलरी आहे छोटीशी, जिथं तुम्ही म्हणजे चाय बी पिऊ शकतात। असं हिरवंगार झाडांच्या समोर उभे राहून। आता चालूया आतमध्ये, बाहेर जाऊया, खाली जाऊया आपल्या रूमकडे आणि पूलमध्ये उतरून फुल एन्जॉय करूया। जसं की मी तुम्हाला आतमधली प्रॉपर्टी दाखवली ती त्या लोकांचीच आहे, तिथं आम्ही काल आलेलो आणि मस्ती मजा केलेली। तुम्हाला बाहेरून दाखवतो, बोटचं नाव काय आहे, सेमच प्रॉपर्टी आहे पण इकडची जागा एकदम वेगळी आहे। तुम्हाला बाहेरून एंट्री गेट दाखवतो, चला बाहेर जाऊया, तुम्हाला एंट्री गेट दाखवतो। ही बघा, ही पण त्या लोकांचीच प्रॉपर्टी आहे, तिथं आम्ही थांबलेलो स्टे करायला। आणि मी तुम्हाला आतमधले रूम पण दाखवले आणि सगळं दाखवलं, पूल विल सगळं दाखवलं, मस्त होतं। आता आपण जाऊया जिथं आम्ही थांबलेलं, वापस तिकडे जाऊया, कारण की थोडं पूलमध्ये एन्जॉय करणार। बाकी लोक आतमध्ये सगळं त्यांच्याकडे जाऊया। आता आमचं जेवण झाल्यावर आम्ही या साईडला पूलमध्ये आलो आहे, तर तुम्ही बघू शकतात। हे बघा, इथं तुम्ही बघा आणि भरपूर मजा येते, ते बघा। आता आम्ही फायनली स्विमिंग पूलमध्ये भरपूर मजा केली। आता इथं कपडे सुकायला टाकले, बाकी लोक आंघोळ करत आहेत। जाऊया चाय प्यायला आणि भेटूया आता थोड्या वेळानंतर। तो व्हिडिओ तुम्ही कसा वाटला तुम्हाला कमेंट करा, नक्की सांगा। आता आम्ही परत आलो आहे जिथं आम्ही दुपारी आलेलो, तुम्हाला मी रूम्स दाखवले आणि हा रात्रीचा तुम्ही बघू शकता, लाईट किती सारे। आता आतमध्ये जाऊया, आता एक कुत्रा उभा आहे। आता आम्ही हळूहळू आतमध्ये आलो आहे, तुम्ही बघू शकतात इथं लाईटिंग किती मस्त केली आहे। पूलच्या इकडे जाऊया आणि हे तिथं तुम्ही बुक करू शकतात आल्यावर। इथं ऑनलाईनमध्ये पण नंबर आहे, नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे, मग डिस्क्रिप्शनमध्ये बघा। आणि इकडं रात्रीचा माहोल बघा किती मस्त दिसतंय। आता आम्ही डिसाईड केलं की पूलमध्ये उतरणार। हां ठीक। आणि पूलचं पाणी पण पूर्ण भरलं आहे आणि असं वाटतं आम्ही मूवी बनवायला आलो आहे। तुम्ही बघू शकतात किती मस्त दिसतंय रूम्स आणि पूर्ण या साईडला लाईटिंग आणि इथं एक छोटासा कुत्रा। आता फायनली आम्ही लोक इथं स्टे करत होतो, आज आमचा लास्ट आणि अर्धा दिवस होता। आता आम्ही इथून जातो आहे आमच्या घरी, पण आम्ही लोकांनी डिसाईड केलं जाता जाता एक पॉईंटवर असं जाऊया। तुम्हाला तिथं नाव दाखवतो, थांबा। हे इथं आम्ही आलो एका पॉईंटवर। आता इथून आम्ही थोडा फोटो काढणार आणि जाणार घरी। आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये दुसऱ्या लोकेशनवर। तोपर्यंत सबस्क्राईब आणि लाईक कमेंट सगळं करा आणि माझ्यासोबत बोला गणपती बाप्पा मोरया।